विचार करा, आपल्या आत एक असा अदृश्य चालक बसलाय जो आपले जवळजवळ सगळे निर्णय, आपल्या सवयी, आपल्या भावना सगळं काही नियंत्रित करतोय. म्हणजे आपलं आयुष्य एका ऑटो पायलट मोडवर चाललंय. आज आपण याच अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत, म्हणजे आपल्या अवचेतन मनाबद्दल. त्याला समजून घेऊ आणि त्यावर ताबा कसा मिळवायचा हे पाहूया. असं होतं ना आपल्यासोबत, आपण काहीतरी मोठं ठरवतो पण आपलंच मन आपल्याला साथ देत नाही. समजा वजन कमी करायचंय, एखादी नवीन गोष्ट शिकायची आहे किंवा अगदी रोज सकारात्मक राहायचंय, पण काही दिवसांनी जुन्या सवयी आणि तेच जुने विचार आपल्याला परत मागे खेचतात. हा जो आतला संघर्ष आहे ना, तो आपल्यापैकी अनेकांना चांगलाच माहिती आहे. पण प्रश्न हा आहे की असं होतं तरी का? तर याचं उत्तर एका धक्कादायक आकड्यात दडलंय. डॉक्टर ब्रूस लिप्टन यांच्या संशोधनानुसार आपल्या आयुष्यातला तब्बल 95% भाग हा आपल्या अवचेतन मनातील प्रोग्रामिंग चालवतं. विचार करा, याचा सरळ अर्थ काय होतो की आपण आपला बहुतेक वेळ जागरूकपणे जगतच नाही होत, तर आपल्या आत रेकॉर्ड झालेल्या जुन्या सवयी आणि विश्वासांनुसार आपलं आयुष्य चाललंय. आता या दोन मनांमधला शक्तीचा फरक समजून घ्यायचा असेल ना, तर फोर्ब्समधली ही एक तुलना एकदम जबरदस्त आहे. आपलं जे जागरूक मन आहे म्हणजे कॉन्शियस माइंड, ते आहे एका स्केटबोर्डसारखं. त्याला चालवायला जाणीवपूर्वक प्रयत्न लागतात आणि ते हळू चालतं. पण आपलं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड, ते आहे एका लॅम्बॉर्गिनीसारखं, प्रचंड शक्तिशाली, सुपर फास्ट आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक. आता जरा विचार करा, आपल्या आयुष्याची गाडी कोण चालवतंय, स्केटबोर्ड की लॅम्बॉर्गिनी? बरं, मग या अवचेतन मनात इतकी ताकद येते कुठून? विचार करा की हे आपल्या मेंदूचं एक सिक्रेट ऑपरेटिंग सिस्टम आहे. म्हणजे कसं, जसं कम्प्युटरमधलं OS सगळे प्रोग्राम्स चालवतं, अगदी तसंच आपलं अवचेतन मन आपल्या सगळ्या ऑटोमॅटिक क्रिया, आपल्या प्रतिक्रिया सगळं काही कंट्रोल करतं. डॉक्टर लिप्टननी याला एका टेप प्लेअरची उपमा दिली आहे. म्हणजे कसं, ते फक्त आपले अनुभव रेकॉर्ड करतं आणि मग वेळ आली की तेच रेकॉर्डिंग परत प्ले करतं. त्याला चांगलं काय वाईट काय याच्याशी काही देणं घेणं नाही. याच्या अगदी उलट आपलं चेतन मन क्रिएटिव्ह आहे, ते नवीन विचार करू शकतं. पण शक्तीच्या बाबतीत अवचेतन मन चेतन मनापेक्षा लाखो पटीने जास्त पॉवरफुल आहे. ठीक आहे, मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे प्रोग्राम्स येतात कुठून? तर विज्ञान सांगतं की जन्मापासून साधारणपणे 7 वर्षांपर्यंत आपला मेंदू थीटा नावाच्या एका विशिष्ट अवस्थेत असतो. ही अवस्था म्हणजे एक प्रकारची हिप्नॉटिक स्टेट किंवा संमोहन अवस्था आहे. या वयात आपण प्रश्न विचारत नाही, तर्क लावत नाही. आपले आईवडील, आपला समाज जे काही सांगतो ते सगळे विश्वास आणि समजुती आपण थेट आपल्या अवचेतन मनात डाउनलोड करून घेतो. ओके, तर आपलं अवचेतन मन कसं प्रोग्राम होतं हे तर आता आपल्या लक्षात आलंय. पण हे प्रोग्राम्स नक्की आहेत तरी काय, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना ओळखायचं कसं? चला आता जरा यात खोलवर जाऊया. आपले हे जुने प्रोग्राम शोधून काढायला प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांची एक संकल्पना खूप मदत करते. ती म्हणजे द शॅडो किंवा आपली सावली. त्यांचं हे वाक्य बघा, ते आपल्याला स्वतःच्या आत डोकावून बघायला भाग पाडतं. तर युंग यांच्या मते ही सावली म्हणजे काय? तर ही आपल्या व्यक्तिमत्वाची ती लपलेली अंधारी बाजू आहे, ज्यात आपण दडपून टाकलेले आपले सगळे गुण, इच्छा आणि भावना आहेत. जसं की राग, मत्सर, लोभ. गंमत म्हणजे अनेकदा आपल्याला दुसऱ्या लोकांमध्ये ज्या गोष्टी खटकतात किंवा ज्यांचा राग येतो, त्या खरं तर आपल्या आतल्या याच सावलीचं प्रतिबिंब असतात, ज्या आपण स्वतःमध्ये मान्य केलेल्या नसतात. आता काही उदाहरणं पाहूया. हे असे काही विश्वास आहेत जे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. पैसे काही झाडाला लागत नाहीत, प्रत्येक रुपयासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं, किंवा श्रीमंत लोक चांगले नसतात. स्वतःबद्दलचे विचार जसे की मी या कामासाठी योग्य नाही किंवा आपल्या भावना व्यक्त करणं चुकीचं आहे. आता हे फक्त विचार नाहीत, हे असे प्रोग्राम्स आहेत जे आपल्या नकळत आपले पैसे, आपलं करिअर आणि आपली नाती सगळंच ठरवत असतात. आत्तापर्यंत आपण प्रॉब्लेमबद्दल बोललो, पण सगळ्यात चांगली बातमी ही आहे की आपण हे जुने प्रोग्राम्स बदलू शकतो. हो, हे शक्य आहे. चला तर मग हे प्रोग्राम्स बदलण्यासाठी काही जबरदस्त पॉवरफुल टेक्निक्सचं एक टूलकिट पाहूया. या टूलकिटमध्ये आपण 3 मुख्य टेक्निक्स बघणार आहोत. पहिलं व्हिज्युअलायझेशन म्हणजेच मानसिक चित्रपट पद्धत, दुसरं आहे झोपेची पद्धत किंवा ऑटो हिप्नोसिस, आणि तिसरं आरशाचं तंत्र. ही तंत्र दिसायला सोपी आहेत पण खूप प्रभावी आहेत. पण एक मिनिट, कोणतंही तंत्र वापरण्याआधी ही एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. आपल्या अवचेतन मनाची भाषा शब्द नाही तर भावना आहे. त्याला शब्दांपेक्षा भावना जास्त कळतात. म्हणूनच आपल्याला जे काही हवंय ते मिळाल्यानंतर कसं वाटेल, ती फिलिंग, ती भावना अनुभवणं, हेच रिप्रोग्रामिंगचं खरंच सिक्रेट आहे. चला तर मग पहिलं तंत्र बघूया, व्हिज्युअलायझेशन. यात काय करायचं आहे,
आपल्याला जे काही हवं आहे त्याचा एक स्पष्ट डिटेलमध्ये मानसिक सिनेमा तयार करायचा आहे. तो इतका खरा वाटला पाहिजे की त्यात रंग, आवाज, स्पर्श सगळं काही असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते ध्येय पूर्ण झाल्याची भावना, ती फिलिंग त्यात असायलाच हवी. कारण गंमत अशी आहे की आपला मेंदू खऱ्या अनुभवात आणि तीव्र कल्पनेत फरक करू शकत नाही. आता दुसरं तंत्र जे डॉक्टर ब्रूस लिप्टन यांनी सांगितलंय आणि हे खूपच पॉवरफुल आहे. बघा, रोज रात्री झोपताना आपलं जागरूक मन हळूहळू शांत होतं आणि आपला मेंदू पुन्हा एकदा त्या लहानपणीच्या थीटा अवस्थेत जातो. हीच ती संधी आहे. यावेळी जर आपण हेडफोन्स लावून आपल्याला हवे असलेले सकारात्मक विचार किंवा विश्वास असलेलं एखादा ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकलं तर ते शब्द थेट आपल्या अवचेतन मनात प्रोग्रॅम होतात. यालाच ऑटो हिप्नोसिस असं म्हणतात. आणि तिसरं तंत्र आहे जोसेफ मर्फी यांचं मिरर टेक्निक, आरशाचं तंत्र. या 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, आरशासमोर उभं राहा आणि आपली आजची स्थिती जशी आहे तशी, कुठलाही जजमेंट न ठेवता स्वीकारा. दुसरी स्टेप, मनातले सगळे नकारात्मक विचार, सगळ्या भावना बोलून टाका आणि त्यांना सोडून द्या, रिलीज करा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून नवीन, सकारात्मक, पॉवरफुल गोष्टी पूर्ण आत्मविश्वासाने बोला. हे म्हणजे जणू काही आपण आपल्या आतल्या प्रतिमेलाच नव्याने प्रोग्रॅम करतोय. तर ही सगळी तंत्र आपल्याला एकाच महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन जातात. ती म्हणजे आपण आपल्या मनाच्या गाडीतले फक्त पॅसेंजर नाही आहोत, आपण त्या गाडीचे ड्रायव्हर बनू शकतो. खरं तर आपल्या आयुष्याच्या सिनेमाचे डायरेक्टर बनू शकतो. आणि खरं सांगायचं तर हेच ह्या सगळ्या चर्चेचं सार आहे. आपल्याला लहानपणी जे काही प्रोग्रॅमिंग मिळालं किंवा आपल्या मनात जे काही निगेटिव्ह विचार बसलेत, ते आपलं नशीब नाहीये. आपल्यामध्ये ती ताकद आहे की आपण हे जुने स्क्रिप्ट्स जाणीवपूर्वक बदलू शकतो आणि आपल्या आयुष्याची कहाणी आपल्या हाताने नव्याने लिहू शकतो. तर मग आता प्रश्न फक्त एकच आहे, जर आपल्या मनाचे प्रोग्रामर आपणच आहोत, तर मग आपला पहिला कमांड काय असेल? आपण आपल्या अवचेतन मनाला पहिला आदेश कोणता देणार? यावर नक्की विचार करा.